हॅलो एव्हरीवन. तर आज ना पुन्हा आम्ही पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे. तर तो का ना ते पुढे सांगतेच आणि आज बऱ्याच ठिकाणी जायचं आहे ते पण तुमच्याशी थोडं थोडं करून मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले डेली ब्लॉग पाहण्यासाठी नक्की फॉलो आणि लाईक करा बरं. तर ना आज सुद्धा आम्ही पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे, कारण आज आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा म्हटलं ना आमच्या कुलदेवताचा उत्सव असतो. म्हणजे आम्ही राहतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेलं गाव म्हणजे तुळापूर, आणि तुळापूरचाच जो खंडोबा आहे ना, तर तो आमचा कुलदैवत मानलेला आहे म्हणजे पूर्वीपासून. आणि त्याच खंडोबा देवांचा उत्सव असतो आणि त्यावेळी घरून नैवेद्य वगैरे सगळं घेऊन जायचं असतं. तर सकाळी ना लवकर सकाळी सासूबाई आणि मी पहाटेच लवकर उठून आम्ही ना सगळा पुरणाचा स्वयंपाक केला. आणि आता पुरणाचा स्वयंपाक केला ना तरी पण काही नट्टाफट्टा करायला बाबा मला तर फार आवडतो. काय माहिती कसं काय, पण अलीकडच्या 1-2 वर्षांमध्ये जशी मुलं थोडी थोडी मोठी झाली आहे ना, तर मला स्वतःकडे लक्ष देता येते. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणी आपल्यावरती प्रेम करो न करो किंवा कोणी आपल्यासाठी काही करू न करू, आपण स्वतःसाठी नेहमी काही ना काही करायचं. त्यामुळे मला आता स्वतःला ना जपायची सवय थोडीफार लागलेली आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे ना आज आमची सगळ्यांची म्हणजे मुलांची आणि त्यांच्या पप्पांची अभिषेकाची तयारी चालली होती. तोपर्यंत आम्ही दोघींनी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि आम्ही फायनली निघालो आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला. तर तिकडे जायला ना मला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. म्हणजे जवळच आम्ही राहत असल्यामुळे ना पटकन जाता येतं. तसं वर्षातून 1-2दा फेरे होते. या अगोदर सुद्धा या खंडोबांचा व्लॉग ना मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आता फायनली आम्ही इकडे पोहोचलो आहे आणि हे आहे आमच्या कुलदैवताचं ठिकाण. म्हणजे याला ठाणं असं बोललं जातं. तर नागरमल देव खंडोबा असं याचं नाव आहे. आता ना आजच्या दिवसात मला अजून एका ठिकाणी देवस्थानाला जायचं आहे. तर व्लॉग खूप मोठा होईल ना, त्यामुळे या देवस्थानाचा एक आणि अजून एक जिकडे आम्ही जाणार आहोत ना, तर तिकडचं एक अशी 2 व्लॉग ना मी तुमच्याशी आज आणि उद्या अनुक्रमे शेअर करेल. त्यामुळे आत्ताच फॉलो करून ठेवा. तर फायनली ना आम्ही सगळे नैवेद्य वगैरे दाखवले. म्हणजे नैवेद्य जे घरून आणले होते ना ते सगळे दाखवले आणि मस्त असं तिथे ना खूप छान छान अशी चिंचेची मोठी मोठी झाडं आहेत. तर त्याच्या खाली छान बसलो आणि मग तिकडे थोडेफार 1-2 फोटो काढले. आणि दर्शनसुद्धा गर्दी जास्त नव्हती ना, त्याच्यामुळे दर्शनसुद्धा खूप छान झालं. आणि मग येताना ना आम्ही मस्त थंडगार असा उसाचा रस घेतला. तर पुढच्या या व्हिडिओचा आणि आजच्या दिवसाचा भाग पाहण्यासाठी ना नक्की फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर नक्की करा. बाय.